बातमी बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत, उबाठाचे खासदार संजय राऊत यांचा खासगी विवाह सोहळ्यामध्ये संवाद झालेला आहे, त्यांची भेट झालेली आहे। राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या म्हणजे मिहिरच्या विवाह सोहळ्यामध्ये ही भेट झाल्याचं कळतंय। दोन्ही नेत्यांमध्ये कुठली अशी खाजगी वेगळी अशी काही चर्चा झाली नाही, बंद दाराआड काही चर्चा झाली नाही। दोघे नेते एकमेकांना लग्न समारंभामध्ये भेटले आणि त्यांच्यामध्ये एक संवाद झालेला आहे। नुकतेच संजय राऊत हे आजारातून बरे झालेले आहेत आणि या आजाराच्या दरम्यान सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांची विचारपूस केली होती असं काही दिवसांपूर्वीच ते म्हणाले होते। त्या पार्श्वभूमीवरची ही भेट मात्र महत्त्वाची आहे। अन्न आणि पुरवठा सचिव आहेत राजेश नार्वेकर, जे संजय राऊतांचे व्याही सुद्धा आहेत। त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या दरम्यान ही भेट या दोन नेत्यांमध्ये झालेली आहे। परत एकदा आपण बोलूया आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी। तुषार, काय अपडेट? सुवर्णा, दोन प्रमुख नेते, एक म्हणजे शिवसेनेची भूमिका मांडणारे नेते, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रमुख नेते। आणि या दोन नेत्यांमध्ये आपल्याला लोकसभा असेल, विधानसभा असेल, या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याला उभा वाद संपूर्ण राज्याने पाहिला। मात्र जेव्हा संजय राऊत इष्टितळामध्ये दाखल झाले तेव्हा त्यांची पहिली चौकशी करणारे, पहिली काळजीचं ट्विट करणारं ट्विट हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं। किंबहुना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून संजय राऊत यांच्या तब्येती संदर्भामध्ये अनेक वेळा विचारणा देखील करण्यात आली। मात्र काल मिहिर नार्वेकर म्हणजेच राजेश नार्वेकर यांच्या मुलाचं रिसेप्शन होतं। नक्की तुषार, काही क्षणासाठी तुम्हाला थांबवते। भाजपचे माध्यम प्रतिनिधी नवनाथ बन आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। नवनाथजी, या भेटीकडे कसं बघावं लागेल? काही विशेष म्हणजे लग्न सोहळा होता म्हणून हे दोन नेते भेटले, पण काही विशेष चर्चा झालेली असू शकते का? नाही, विशेष चर्चा झाली नाही। आपल्याला कल्पना आहे की संजय राऊत यांची प्रकृती थोडी काही दिवसापासून बिघडलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही एकमेकांची विचारपूस केली पाहिजे। महाराष्ट्रात आपण एकमेकांचे शत्रू नसतो, एकमेकांचे विरोधक असतो। राजकीय मतभेद असले तरी एकमेकांच्या वैयक्तिक आजारपणामध्ये काळजी घेतली पाहिजे आणि देवेंद्रजी फडणवीस असं व्यक्तिमत्व आहे की ते विरोधकांची देखील सातत्यानं काळजी घेत असतात, हे आपण यापूर्वी देखील अनुभवलेलं आहे। काल देखील देवेंद्रजी फडणवीस एका रिसेप्शन सोहळ्यासाठी गेले होते, त्या ठिकाणी श्री संजय राऊत देखील उपस्थित होते आणि त्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, संवाद झाला। याच्यामध्ये कुठेही राजकीय चर्चा झाली नाही, फक्त संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारणा केली आहे। महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृती एकमेकांची विचारपूस करणं हे महत्त्वाचं असतं आणि लोकशाहीमध्ये विरोधक देखील असली पाहिजे। विरोधकांनी सरकारच्या चुकीच्या मुद्द्यावर टीका करायला काहीच हरकत नाहीये, परंतु विनाकारण टीका करू नये एवढीच भारतीय जनता पार्टीची अपेक्षा आहे। काल दोन्ही नेत्यांमध्ये चांगली भेट झाली, संवाद झाला, याचा आनंद आहे। नवनाथजी, मला तोच मुद्दा इथे उपस्थित करायचा होता की अनेकदा म्हणजे उबाठाचे खासदार आहेत संजय राऊत आणि अनेकदा सकाळी बोलताना ते कधी कधी हार्श शब्द वापरून सुद्धा टीका करताना दिसतात मुख्यमंत्र्यांवर। असं असताना सुद्धा अशा प्रकारे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं किंवा हा असा संवाद होणं, हे असं छायाचित्र समोर येणं, यामुळे अनेक चर्चा होत आहेत। नाही, त्यांनी कितीही हार्श शब्द वापरले तर भारतीय जनता पार्टीची संस्कृती, भारतीय जनता पार्टीची परंपरा आणि आपल्याला कल्पना आहे की देवेंद्रजींचा स्वभाव, देवेंद्रजी हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत आणि ते सातत्यानं सगळ्यांची विचारपूस करत असतात। संजय राऊत यांनी कितीही वैयक्तिक टीका केली तरी आम्ही त्याला वैयक्तिक टीका घेत नाही, कारण राजकारणामध्ये टीका केली पाहिजे विरोधकांनी। परंतु संजय राऊत कधी कधी हार्श भाषेमध्ये, खालच्या भाषेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका करतायत। परंतु भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी कायम मनाचा मोठेपणा दाखवताना महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळालं। आता देखील देवेंद्रजींचा स्वभाव बघता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवलाय। स्वतः ते संजय राऊत यांच्या चौकशीची विचारपूस केली। आपल्याला कल्पना असेल की संजय राऊत यांना आजार झाला हे कळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देखील त्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या होत्या, ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती। आमच्या देखील संजय राऊत यांना शुभेच्छा आहेत की ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि त्यांनी राजकारणात निश्चितपणे टीका करावी, पण वैयक्तिक टीका टिप्पणी टाळली तर राजकारणात बरं असतं। नक्की नक्की। नवनाथजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची एका खासगी विवाह सोहळ्यामध्ये भेट झाली। राज्याचे अन्न आणि पुरवठा सचिव राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात या तिघांची भेट झाली। राजेश नार्वेकर हे संजय राऊतांचे व्याही आहेत आणि फडणवीस आणि राऊतांमध्ये 20 मिनिटं यावेळी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। फडणवीसांकडून संजय राऊतांच्या तब्येतीबाबत विचारपूस करण्यात आली।
हा फोटो आहे किंवा ही दृश्य आहेत राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यातली। खासगी विवाह सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संजय राऊत आणि आशिष शेलार या तिघांची भेट झाली। काही दिवसांपूर्वी संजय राऊत आजारी होते, उपचार सुरू होते आणि आता त्यांची प्रकृती बरी आहे। त्यानंतर त्यांची झालेली ही पहिली भेट आणि साधारण 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली, संभाषण झालं। संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केली। एका खासगी विवाह सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस, संजय राऊत आणि आशिष शेलार हे एकत्र भेटले होते। या संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, या सगळ्या निवडणुकांच्या आणि राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हे विरोधक एकमेकांना भेटलेत, अर्थात ते राजकीय विरोधक आहेत। या भेटी संदर्भात काय माहिती द्याल? श्वेता, एकंदरीत बघितलं तर मागच्या काही महिन्यांपासून जी आहे ती खराब होत, त्यानंतर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांनीच ट्विटच्या माध्यमातून किंवा फोनवरून संजय राऊत यांची यापूर्वी देखील चर्चा केली होती। एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी देखील अनेक विरोधक एकमेकांवर आपापल्या आजारपणात नक्कीच त्यावेळी उभे राहिलेले आहेत, एकमेकांची गाठी त्यांनी घेतल्या होत्या, काळजी विचारपूस केली। त्याचपैकी एका लग्न समारंभाच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची देखील ही भेट अशाच पद्धतीनं झाली असं म्हणता येईल। एकंदरीत बघितलं तर राजेश नार्वेकर जे की FDA विभागामध्ये आता आयुक्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांचे ते व्याही देखील आहेत आणि त्यामुळं अगदी कौटुंबिक लग्न सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट करण्यात होतं आणि त्यानंतर दोघांची ही भेट खरं तर याला राजकीय स्वरूपाऐवजी कौटुंबिक सोहळा आणि कौटुंबिक भेट असंच म्हणावं लागेल, कारण कोणत्याही पद्धतीची राजकीय चर्चा सूत्रांकडून कळते। त्यामुळं बरोबर, तशा पद्धतीनं प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर चौकशीची विकास त्यांच्या प्रकृतीत चौकशी या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी केल्या असल्याचं कळतंय। राहुल, धन्यवाद या माहितीसाठी।